नौकर किंग संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नॉर्थर्न युनायटेड संघाला। चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। आपण हा सामना थर्ड प्लेस साठी बघतोय। जो संघ विजयी होईल नक्कीच तिसरं प्राइज या ठिकाणी लागलं जाणार आहे। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन पंच सुद्धा मैदानात आपण बघतोय। अक्षय पाटील आहे त्या ठिकाणी। सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय हे पंच चांगली कामगिरी करताना दिसले। तर सलामीची जोडी मैदानात आपण बघतोय युनायटेड संघामार्फत। चला चेंडू द्यायचे, सामन्याला सुरुवात करायची आहे। अजूनही आपण बघितलं तर फायनलचा सामना अजूनही बाकी आहे। चला सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय मिलन आणि आपण बघतोय जेटीसी लाईव्ह मार्फत ही स्पर्धा आपण बघतोय। तर सलामीची जोडी मैदानात पंचांचा इशारा येतोय। सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्कवर जर विचार केला आकाश पहिला षटक घेऊन येतोय। स्ट्राइक एंडला आपण बघतोय सौरभ याला पहिला चेंडू नोचा इशारा आणि चेंडू जातोय 2+1 एकूण 3 धावेने या ठिकाणी सुरुवात केली जाते सौरभ मार्फत। संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी। तिसऱ्या थर्ड प्लेस आपण बघतोय। जो संघ विजयी होईल नक्कीच थर्ड प्राइज त्या ठिकाणी लागू होईल। यावेळी सुरेख फटका मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। निर्धाव स्वरूपात हा चेंडू हाताळला जातोय। धावा दापोलकर जर विचार केला 3 धावा। तर यावेळी मात्र कट अँड बोल्ड सौरभ याला परतावा लागेल। चंद्रवाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला, दादाच्या नावाचा आहे बोलबाला, दादाच्या नावाचा आहे बोलबाला। हे अशी ही जोडी आहे दोघांची म्हणून दादा डीजे। तर या ठिकाणी एक धावा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय। धावा दापोलकर लागल्या जात आहेत त्या 4 धावा। चेंडू टाकून झाले ते 3 चेंडू 4 धावा। यावेळी मात्र काय घडतंय तर चेंडू जातोय निर्धाव आणि या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे युनायटेड संघासाठी। संजय मिश्राजी जर फलंदाजीसाठी आले तर 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपण बघतोय। रणजितदादा केणी त्यानंतर केतन भोईर यांच्या मार्फत निर्धाव स्वरूपात हा चेंडू हाताळला जातोय। यावेळी मात्र परतावा लागेल म्हणजे चंडिकाईच्या आशीर्वादान सुखी आया सारगाव, चंडिकाईच्या आशीर्वादान सुखी आया सारगाव। रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव, रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव। धन्यवाद डीजे HM ला आपण ऐकतोय। चेंडू टाकून झालेत, पहिल्या षटकाची समाप्ती झाली। धावा दापोलकर जर विचार केला 4 धावा 2 गडी बाद। पहिल्या चेंडूवर आपण बघितलं 2+1 3 धावा आल्यानंतर मात्र कमबॅक केलं जात आहे आकाश मार्फत। यावेळी पहिला चेंडू नोचा इशारा आलाय। यावेळी मात्र मनोज सुद्धा ती सुरुवात करताना दिसतोय। 2+1 एकूण 3 धावा। धावा दापोलकर आहेत त्या 7 धावा। यावेळी सुरेख फटका मात्र यावेळी विकास खराब क्षेत्र। धन्यवाद डीजे। यावेळी सुरेख फटका एंड द गॅप चेंडू जाते सीमारच्या बाहेर 4 धावांसाठी डीजे। जाईल तिथं मिळतोय मान तर आपण बघतो चेंडू टाकून झाले ते 2 धावा दापोलकर बघतोय आपण 15 धावा। यावेळी मात्र मनोज मार्फत थोडंसं महागडं षटक हाताळलं जात आहे। पहिला चेंडू न हाताळला गेला त्यानंतर जर विचार केला तर लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार
हॅट्रिकची संधी आहे. यावेळी बॅटची एज मात्र यष्टीरक्षक आपण बघतोय थोडासा चुकला जातोय आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धावा आहे त्या ठिकाणी. धावा दाबोल करायत त्या 16 धावा. चेंडू टाकून झाले ते 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 4 षटकांचे सामने बघतोय. यावेळी सूर्य एक चेंडू. यावेळी कमबॅक केलं जातंय मनोज मार्फत. चेंडू टाकून झाले ते 4. धावा दाबोलकर 16 धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज लागली जाते. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे 17 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू. नोचा इशारा आणि त्याचा प्रत्यय म्हणजे फक्त एकच धाव असणार आहे. शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी सूर्य एकरित्या खेळून काढलं जात आहे. फलंदाज आपण बघतोय मिलन याला बघतोय. षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर नॉर्थन युनायटेड संघ 2 गडी बाद 19 धावा. तर मात्र अमित येतोय स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विवेक. पहिला चेंडू. यावेळी सूर्य एकरित्या खेळून काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव. या एक धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे 20 या धावसंख्येवर. हा मात्र आम्ही त्याला बघितलं पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता. यावेळी सूर्य एक प्रहार मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव स्वरूपात हा चेंडू हाताळला जातोय विवेक. पुन्हा एकदा आणि यावेळी काय घडतंय तर यावेळी डायरेक्ट हिट मारला जातोय आणि मिलन तर आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानात येतोय विशू. गडी बाद झाले ते 3. धावा दाबोलकर अजूनही 20 धावा. यावेळी फुलटा चेंडू. केतनपूरची मॅच असेल ना ती नाही होणार. केतनपूर मॅच करेल ना ती नौकार प्रीमियर लीग साठीच करेल पुढच्या. तर या ठिकाणी एक मोठी अनाउन्समेंट केली जाते केतन भोईर मार्फत. यावेळी काय घडते तर नोचा इशारा आलाय. मात्र धावा दाबोलकर आहेत त्या 21 धावा. चेंडू टाकून झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी मात्र सूर्य एक चेंडू. तर शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक आहे. यानंतर एक आपण मोठी अनाउन्समेंट करणार आहोत. यावेळी बॅटची हलकीशी एज. मात्र यावेळी काय घडतंय तर निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती होते 3ऱ्या. धावा दाबोलकर आहेत त्या 21 धावा. या ठिकाणी एक मोठी अनाउन्समेंट केली जाते केतन भोईर ज्याचं आपण बघतोय अंडरमची मोठी स्पर्धा या ठिकाणी असते. मात्र केतन भोईर यांनी दर्शवलंय की ती स्पर्धा पुढच्या वर्षी होणार नाही. ती स्पर्धा तो फक्त आणि फक्त नौकार प्रीमियर लीग या ठिकाणी मोठी अनाउन्समेंट केली जाते की 2 दिवस ही स्पर्धा नाईट स्वरूपात असणार आहे. फक्त नौकारसाठी असणार आहे. लक्षात ठेवा पुढच्या वर्षी केतन भोईर याची अंडरमची मॅच होणार नाही आहे आणि ही मॅच फक्त नौकार प्रीमियर लीग साठी असणार आहे. या ठिकाणी केतन भोईर याचं कौतुक मानावं लागेल. चांगली अनाउन्समेंट या ठिकाणी. तर आपण सामन्याकडे वळूया. गोलंदाजी मार्कवर येतोय विकास. पहिल्या चेंडूवर विकास करतोय निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला अमित. यावेळी सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यावेळी जर बघितलं तर विकास याला माहिती आहे धावा दाबोलकर 21 धावत. कमी षट या ठिकाणी धावा द्यावा लागतील आपल्या गोलंदाजीमध्ये आणि यावेळी काय घडतंय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि निर्धाव स्वरूपात हा 3रा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल विकास याला. चेंडू टाकून झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू अजूनही. यावेळी पुन्हा एकदा हातात चेंडू. मात्र यावेळी जर चेंडूला कॅरी केलं असतं सिद्धांत यांनी तर मात्र 5 चेंडू हे निर्धाव दिसले असते. मात्र यावेळी बघितलं तर 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू. यावेळी टॅप केलाय. चेंडू हातात आहे आणि यावेळी मात्र
जे भूषण पडवळे जे चंद्रपाडा वाकीपाडा शिवसेना शाखा चंद्रपाडा वाकीपाडा याचे उपशाखा प्रमुख आहेत, त्यांना या ठिकाणी आपण बघतो स्क्रीनवर पाहू शकताय. रणजितदादा किणी, त्यानंतर भूषण पडवळे सर, या सर्व मान्यवरांबरोबर आपण लाईव्ह. तर या ठिकाणी सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. आपल्या या ठिकाणी ऑर्गनाइज ही पूर्ण स्पर्धा ज्यांच्या मार्फत केली जाते त्या ठिकाणी आम्हाला सांगतात की त्यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात करणार आहोत. तर धावा दाभोलकर आहेत त्या 24 चेंडू आणि 23 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. जो संघ विजय होईल नक्कीच थर्ड प्लेस साठी हा सामना आपण बघतोय. तर या ठिकाणी आपण बघतोय सत्कार समारंभ या ठिकाणी केला जातोय. 5 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपण बघतोय रणजितदादा किणी यांचा सत्कार त्या ठिकाणी केला जातोय. शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय रणजितदादा किणी कार्यसम्राट आपल्या जुचंद्र गावाचा एक बुलंद त्यांचा सत्कार केला जातोय. आपण बघतोय आज शिवजयंती आणि शिवाजी महाराज यांची आपण बघतोय प्रतिमा देऊन त्यांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर धन्यवाद डीजे. आपण बघतोय रणजितदादा खिणी नक्कीच जुचंद्र मध्ये कोणतीही स्पर्धा असू दे नक्कीच एक मोलाचा वाटा या ठिकाणी असतो. तर आपण बघतोय यानंतर भूषण पडवले जे चंद्रपाडा वाकीपाडा शिवसेना शाखा चंद्रपाडा वाकीपाडाचे उपशाखा प्रमुख आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या स्पर्धेचे ऑर्गनाइज प्रवीण कंडागले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय त्यांचा सत्कार केला जातोय. या सर्व मान्यवरांचे मी नौकार प्रीमियर लीग तर्फे हार्दिक असे स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो. बिपिन मिश्रा तर आपण लाईव्ह मध्ये बघू शकतो स्क्रीनवर आपण बघतोय या मान्यवरांचा आपण बघतोय सत्कार केला जातोय. तलवारीची नांद हे मातीशी सरणावरची रोज रखायाची. त्यानंतर अजून एक सत्कार आपण बघतोय बिपिन मिश्रा यांचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार केला जातोय. मान्यश्री आपण बघतोय प्रवीण खंडागले साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. तर धन्यवाद डीजे HM. आपण सामन्याकडे वळूया जिथे 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. नौकार किंग संघ जर या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल नक्की थर्ड प्लेस साठी हा सामना चालू आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नॉर्थन युनायटेड संघ सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नौकार किंग्स या ठिकाणी किंग सारखा परफॉर्मन्स आपण पाहिलाय आणि तोच संघ आपण बघतोय थर्ड प्लेस साठी खेळताना दिसतोय. मात्र एक साइडला आपण बघतोय नॉर्थन युनायटेड संघ सुद्धा एक चांगल्या ताकदीचा संघ आहे. 24 चेंडू आणि 23 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. तत्पूर्वी आपण डीजे HM ला ऐकूया. शंभू शंकराचं नव राजगड गावर. तर धन्यवाद डीजे. आपण बघतो या ठिकाणी मान्यवर रजा घेताना दिसत आहेत. तर सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा नौकार प्रीमियर लीग तर्फे हार्दिक असे आभार. आपण या स्पर्धेला आपला मोलाचा वाटा या ठिकाणी दिलाय. तर आपण सामन्याकडे वळूया. 24 चेंडू आणि 23 धावा स्ट्राईक एंडला आपण बघतोय विकास याला बघतोय मिलन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू यावेळी पहिल्या चेंडूवर टॅप केलाय. त्या ठिकाणी संजय जे आहेत मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय.
तर 1 धावेने खातं खोललं जाते विकास मार्फत. आपल्या संघासाठी जर विचार केला अजूनही 22 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू, चेंडूला खेळून काढलाय मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की हा नोचा चेंडू आहे. या अवंतर धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकतोय 2 या धावसंख्येवर. त्या मात्र चेंडूला सन्मान करताना दिसतोय विकास. पुढचा चेंडू असणार आहे, चेंडू टाकून झाले ते 2. यावेळी टॅप केलाय चेंडूला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. DJHM स्वतः बॉल देताना दिसत आहेत मात्र गाणं सुद्धा लावलं जात आहे. जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, दरारा हाय रे. धन्यवाद डीजे. तर आपण या चेंडूला मात्र बघितलं तर चेंडू निर्धाव जातोय. 2 पायांच्या मधून हा चेंडू बघितला तर निर्धाव स्वरूपात. यावेळी नोचा इशारा मात्र चेंडू जाळीला लागला जातोय. तर 1+1 एकूण 2 धावा. धावलकर झाल्यात त्या 8. आणि यावेळी मात्र संजय सर आहेत त्या ठिकाणी झेल सुटला जातोय मात्र धावलकर आहेत त्या 10 धावा. या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे. दुहेरी अंकेमध्ये या ठिकाणी बघतोय 10 धावा. चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा चेंडू यावेळी टॅप करायचा होता मात्र काय घडतंय तर चेंडू जातोय निर्धाव. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. नौकार किंग्स DJHM. पाय ठेवण्यांदी 4 दोस्त कर बर. तर धन्यवाद DJHM. आपण बघतोय सुमधुर संगीत या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळी सौरभ येतोय पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. विकास DJ. धन्यवाद DJ. त्या मात्र विकास गेल्यानंतर आकाश फुलटॉस चेंडू आणि यावेळी काय करतात 1 डाऊन चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांचा. धन्यवाद DJ. 4+1 एकूण 4 धावा. नोचा इशारा. धावलकर झाल्यात त्या 15 धावा. यावेळी मात्र सुरेख फटका आकाश मार्फत. अजूनही जर विचार केला तर 8 धावांची गरज. जिंकण्यासाठी 23 धावा. 15 झाल्यात, अजून 8 करायच्यात. यावेळी पुन्हा एकदा नोचा इशारा मात्र यावेळी कोणत्याही प्रकारचा फटका याच्या बॅटीतून पाहायला मिळाला नाही तो म्हणजे आकाश. या 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय. पुन्हा एकदा नो. यावेळी काय घडतंय तर सौरभ या ठिकाणी मला वाटतं आकाश हेल्मेट घालावं लागेल तर सांभाळून खेळायचंय. गोलंदाज भडकलेला आहे. चिट्ट्या बॉलर आहे यो. यावेळी मात्र 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय 17 या धावसंख्येवर. 18 धावा. अजूनही 5 धावांची गरज. 16 चेंडू 5 धावा. यावेळी सन्मान बघा आकाशाला बघा. सुरेख सन्मान दिला जातो चेंडूला. अजूनही जर विचार केला 15 चेंडू 5 धावा. ह्यावेळी मात्र लेग ब्रेक आपण बघितला. सौरभ सुरेख गोलंदाजी मात्र संघ अजूनही बघितला तर अडचणीत दिसतोय. 14 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळी 1 धाव. 13 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळी मात्र पराभवाच्या दिशेने दिसतोय युनायटेड संघ. शेवटचा चेंडू. यावेळी मोठा फटका मारायचा होता मात्र यावेळी बघितलं तर टीम वर्क पाहायला मिळालं आणि गडी बाद झाला तो म्हणजे आकाश DJHM. आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. तर धन्यवाद DJHM. आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर संजय मिश्रा.
आता गरज आहे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला सिद्धांत याला बघतोय. 12 चेंडू आणि 4 धावा. पहिला चेंडू गुगली आणि यावेळी काय घडलंय, धावचीची संधी. मात्र यावेळी विवेक सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी परतला जातोय. पुढचा चेंडू, यावेळी चेंडूला टॅप केलं जात आहे. एक धाव्याने धावबळ पुढे सरकते 20 या धावसंख्येवर. अजूनही 3 धावांची गरज आहे किंग संघाला. यावेळी टॅप केलाय, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर आणि विजयी होतोय तो म्हणजे नौकार किंग संघ DJHM. हसन शेख तुमच्यासाठी स्टेप. देखो आ गया, देखो आ गया.